नक्कीच तोंडाला पाणी सुटलंय. असं आपलं मांदेलीचं कालवण किंवा मांदेलीचं सार गावाकडे उन्हाळ्यामध्ये तयार होणारी आमच्या घरची ही रेसिपी. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी कसं आहे, आज होता बुधवार आणि आजच्या बुधवारच्या बाजारात, खरं तर आमच्या आठवड्या बाजारात मी संगमेश्वरला गेलो होतो. मस्तपैकी मांदेली मच्छी घेऊन आलोय. खरं तर सध्या उन्हाळ्याचं सीझन आहे आणि या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये गावाकडे मस्तपैकी ताजी ताजी फळं मिळतात. खरं तर या सीझनमध्ये आंबा, काजू, फणस, अटकं, कोकम या सगळ्या फळांची रेलचेल असते. त्यातल्या त्यात आज आपण यांना बाजारातून आणलेली जी काही मच्छी आहे मांदेली, त्या मांदेलीचं सार कच्ची कैरी किंवा आंबा टाकून बनवणार आहोत. चला मंडळी, कोकणातली ही मांदेलीचा सार आंबा टाकून कैरी टाकून कसं तयार होतो बघूया. चला मंडळी, चुली जवळ आलो आहोत. सोनाली, काय बनवते आज? मांदेली रस्सा बनवते. मांदेली साफ करून घेतले मी. अच्छा, मांदेलीकडे साफ करून घेतले. आणि आता त्याच्यासाठी मी एक कांदा घेतलाय कापून. अच्छा. हिरवी मिरची नाही, थोडी पिकले तर ती घेतले. बरं. आणि टमाटर घेतलंय. बरोबर. लसूण ठेचून घेतलंय. आणि आज आपण ह्याच्यामध्ये कैरी टाकणार आहोत. कैरी म्हणजे टाकून कालवण बनवणार आहे. आंबट तिखट असं दोन्ही मिक्स. कसं आंबट, थोडं आंबट आणि थोडं तिखट असं चटपटीत. आणि थोडं 1-2 कोकम घेतलेत. बरोबर. आणि कोथिंबीर. अरे वा. आणि थोडा गोडा मसाला घेणार. अच्छा, गोडा मसाला म्हणजे घरी असलेले आपले मसाले जे आहेत, तिखट वगैरे. नेहमीच. अच्छा. घरी बघा एवढं साहित्य आहे. एकदम कमी साहित्यामध्येच आपण हे सगळ्या गोष्टी बनवतोय. मस्तपैकी बघा, मांदेली एवढीशीच घेतली कारण साराला हवी आहे. साराला थोडी मी ठेवले ती फ्राय करणार आहे. पण हे बघा, कैरी पाहून तोंडाला पाणी कोणाकोणाचं सुटलं कमेंट करून सांगा. चला, कसा बनतो आपल्या मांदेलीचा चुलीवरचा सार पाहूया. सोनाली, पहिलं काय करतेस? टोप ठेवलाय चुलीवर. हा. आता तेल घेते. बरं. 1-2-3 चमचे तेल घेतले. अच्छा. आता बघा मंडळी, थोडस राख वगैरे उडालेली दिसेल कारण कसं आहे, इस्तो फुकल्यावर ना चुलीतली राख ती वरती उडते. आणि तुम्हाला वाटेल की गावाला असं अस्वच्छ असतं चुलीजवळ, तर तुम्हाला असंच वातावरण बघायला मिळेल, म्हणजे असंच पाहायला मिळेल. असो, चला, हा गावाकडचा किचन आहे. लोकांना गॅस संपलेल्या युगामध्ये चुलीची आठवण आली होती आणि आमच्याकडे चूल आहे. चला, आता पहिली लसूण घेते. लसूण गेली मस्तपैकी. मिरची टाकते. अच्छा. हा. तेल लगेच तापलंय मस्त. बरं, आता काय टाकते? आता लसूण थोडी लाल झाले. आता मी कांदा टाकते. अरे वा, कांदा गेलाय. कांदा जरा परतवून घेते. हा, सुगंध भारी येतो. बरं, आता काय टाकतेस? आता टमाटर घेते. बरं. थोडीशी हळद टाकते. बरं. हा. बाकी कलरफुल वाटतंय. सफेद कांदा, लाल टोमॅटो, पिवळी हळद आणि थोडंसं मीठ टाकलंय. म्हणजे कांदा टमाटर लगेच थोडं लवकर शिजेल म्हणून मीठ अगोदर टाकते. बरं. आता एकदा हळून घेते. छानपैकी परतवून घ्यायचं. अरे वा. सोनाली, खरं तर या साराला कशी चव आणणार आहेस? कैरी टाकून. हो. सध्या कैरीचा सीझन आहे. लोक मुंबईला विकत घेतात आणि आम्ही आमच्या पाठीमागे एक झाड आहे त्याचे काढले. आमचे पण आंबे लागलेत मार्गावर. पाठीचं दुसऱ्यांचं झाड आहे, त्याने आपल्याला त्यांनी काढून दिला एक, मागितला तर. आपल्या घरा पाठीमागे झाड आहे. हो. मस्तपैकी असं कैरी कापायची. कैरीचं खडपान वगैरे पण करतात आपण टाकू. पण आता बघा, या कैरीची चव खरी तर येणार आहे. बरं सोनाली, आता काय टाकणार आहे? आता कांदा टमाटर चांगले नरम झाले, शिजले. बरोबर. आता मी तिखट घेते याच्यामध्ये. बरं. 1 चमचा तिखट घेते. अच्छा. आता थोडा गरम मसाला पावडर घेते. अच्छा. हा मसाला कुठला आपला? हा गोडा मसाला आहे. गोडा मसाला आहे. चला, गोडा मसाला गेलाय आणि बघा मस्तपैकी रंग वगैरे आलाय छानपैकी. मसाल्याला बघा रंग छान आलाय.
चला मसाला मस्तपैकी परतवून झालाय. तेल पण सुटलंय हे बघा. हा, तेल सुटल्यावरतीच नंतर सोडायचं ना. हो, आता मी याच्यामध्ये मांदेली टाकून घेते. अरे वा. चला मसाल्यामध्ये मस्तपैकी मांदेली परतवून घेतली. आता काय टाकणार आहे? आता कैरी टाकून घेते. अच्छा, आणि कोकम पण टाकते. कैरी आणि कोकम. चला परतवून घ्यायचं आहे छानपैकी. तोंडाला पाणी सुटलं अक्षरशः कैरीला बघून. चला आता मी याच्यामध्ये पाणी घेते. बरं. हा 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 हा. बघा मसाल्याने रंग सोडलाय बघा कसला, रेडिश एकदम लाल. तिखट आणि आंबट आपलं मस्तपैकी झणझणीत पण होणार आहे, कारण थोडंसं तिखटपणा, मिरची पण, हिरवी मिरची पण गेली आहे. आंबट तिखट आणि नक्कीच तोंडाला पाणी सुटलंय असं आपलं मांदेलीचं कालवण किंवा मांदेलीचं सार, गावाकडे उन्हाळ्यामध्ये तयार होणारी आमच्या घरची ही रेसिपी. चला, उन्हाळ्यातलं कोकण आणि कोकणातल्या उन्हाळ्यामध्ये तयार होणाऱ्या रेसिपी त्या आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी आवडत असतील. चला, रंग बघा कसा आला. हा मोठा टास्क असतो तेव्हा. आता लाकडं चांगली सुकली तेव्हा पेटतात. नंतर पण पावसाळ्यात नाही पेटत. महिलांना चूल फुंकावी लागते म्हणून गॅस आवडतो. सोनाली घामाघूम झाली अर्धी चुलीजवळ, कारण गरम भरपूर होत आहे. भरपूर होते गरम. चला बघा, झकास, एक नंबर. रंग पण छान आलाय. आता आपण याला थोडा वेळ उकळी यायला द्यायचंय, पण त्या अगोदर काय टाकायचंय? कोथिंबीर टाकून. हिरवी मस्तपैकी कोथिंबीर टाकायची बघा. झकास, मस्त, भारी वाटतं ना बघा. चला थोडा वेळ आपण याला आता उकळी यायला देऊया. मांदेली कसं आहे, लगेच शिजते ना, त्याच्यामुळे वेळ नाही लागत. बघ कसला रंग आलाय राव, झकास. चला मंडळी, मस्तपैकी 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या कालवणाला छानपैकी उकळी आली आहे. हा 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 हा, एक नंबर. रंग बघा, झकास. आता अजून 5 मिनिटं कळू दे, मग उतरते. अरे वा, बघा मस्तपैकी सार उतरून झालाय आणि सार बघा किती छान झालाय. वाटीत काढूया आणि कसा झालाय ही चव तुम्हाला सांगूया. चला मंडळी, मस्तपैकी आपला बघा सार तयार झालाय. चव घेऊन सांगतो कसं झालाय. घराच्या पाठीमागे बसलोय, मस्तपैकी भातावर घ्यायचं आणि असं मस्तपैकी इथे बसून जेवायची मजा काय वेगळीच असते. एक नंबर झालाय. मीठ बरोबर आहे. हो, आणि मांदेली पण बघा अशी मस्त सॉफ्ट अशी शिजली आहे. एक नंबर, मजा आली. अप्रतिम.